तर फ्रेंड्स, आता माझी सासू मॉम आणि पप्पा आलेले आहेत. तर आता ते 5-10 मिनिटातच घरी येणार आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहे. आम्ही फुल रेडी नाही झालो आहे, हाफच रेडी झालो आहे, कारण की त्याच्यामध्येच कॉल आला की ते आम्ही 5 मिनिटात पोचतो आहे. तर म्हटलं चला आता फटफट रेडी तरी व्हा. तर मम्मी तुला काय बोलायचं आहे? हो, आता वेट करतोय आम्ही. आता येतीलच, तिचे पप्पा पिकअप करायला गेले त्यांना खाली, तर येतीलच आता ते. हो हो. तर चला, हे बघ मम्मी आता चालली त्यांना घेऊन. पाहुणे आले. वेलकम वेलकम. वेलकम होम. फायनली. या 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 या. कसा प्रवास झाला एकदम तुमचा? छान. फायनली सासूबाई आल्या माझ्या हिमाणीच्या. माझी बहीण बाई. चला या. या. कसे आहे पप्पा तुम्ही? एकदम मजेत. एकदम मस्त. कशी आहे? एकदम एकदम मस्त मजेत. कशा आहे? हो, एकदम छान. चला आम्ही आता वाटच बघते तुमची, की माझी वेट करत होतो आम्ही. हा. आम्ही कधीपासून सकाळपासून वेट करत होतो की कधी येतील. आम्ही इतके एक्सायटेड आहे सगळेजण. सकाळचं छान आम्ही मस्त छान प्रवास झाला आमचा. हो ना. बरं झालं तुम्ही लवकर सकाळीच निघाले, म्हणजे तुम्हाला ट्रॅफिक वगैरे पण काही लागली नसेल. समृद्धीने आला आणि छान मस्त एकदम अच्छा fast मध्ये. ठीक आहे, बसा तुम्ही आता. पाणी आणते मी. हां इथे माझी जेवणाची तयारी ऑलमोस्ट होतच आलेली आहे. आता बस वाढायचंच बाकी आहे पाहुणे मंडळींना. तर हे बघा, आता मी काय आज मग एक एक मेनू तुम्हाला दाखवतेच, काय काय बनवलं आहे आज. ती पण तिकडे रेडी होत आहे, दाखवते मी तुम्हाला. चला, मुलगी माझी रेडी होत आहे तिकडे. बघा, आता ह्या सासूबाई तिची हेल्प करतात ते साडी घालण्यासाठी हाय तिला. फ्रेंड्स. मम्मी तर कधीच्या आलेल्या, तुम्ही बघितलंच असाल यांची एंट्री. पण आता मुलींना रेडी व्हायला थोडा टाईम लागतोच ना. आता आम्ही छान रेडी वगैरे होतो, मग जेवण वगैरे छान करतो आणि तुम्हाला मग दाखवूच आम्ही सगळं आम्ही काय 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 चाललंय. आणि हा पहिल्यापासून ह्याच मला साडी घालून देत आल्या. म्हणजे माझं जसं लग्न झालं ना तोपर्यंत मला येतच नव्हती, म्हणजे येत होती साडी पण परफेक्ट नव्हती येत. आणि ह्या बोलले की मी आजपर्यंत कधीच कोणाला साडी घालून नाही दिली, तू माझ्या म्हणजे मी फर्स्ट टाइम तुझ्यावर ट्राय करते साडी घालायला. तुलाच हा. पहिल्यांदा मी साडी wear कशी छान सुंदर हो. साडी घालून दिली बघा. त्या रेडी होऊन त्यांच्या सुनबाईला आता रेडी करतात ते. आणि आता माझी पहिली सुनबाई आहे, त्याच्यामुळे मला तिला रेडी करणंच आहे. हो. छान दिसली पाहिजे ना. आता असं करा, असं करा. हा. तरी अजून आम्हाला छान आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे आजचा मेन्यू पण खूप खूप टेस्टी आणि खूप मस्त आहे. मी तुम्हाला दाखवते की आजचा मेन्यू कसा आहे. हे बघा, मस्त कोथिंबीरची वडी आहे, पुरणपोळी आहे, रस आहे, कटाची आमटी आहे, कुरडई आहे आणि भात आहे. इतकं छान आणि एकदम टेस्टी असतं जेवण असणार आहे. आता मी दोघी जणी मिळून ताटं करतोय. आणि बघा, माझ्या विहीनाबाई असून सुद्धा मला किती हेल्प करतात ते. त्या आज एवढ्या ट्रॅव्हलिंग मग करून आल्या तरी सुद्धा बघा, आमचं नातंच असं आहे. काय मग कसं वाटतंय, कसं झालं जेवण? खूप छान झालं. कसं आवडलं की नाही? काय पप्पा, तुम्हाला काय आवडलं? एकदम मस्त मग. छान झालं. हे वडा पण खूप छान झाला. कोथिंबीर वडी. मस्त झालं. अजून आमची टेस्ट करायची मला. अच्छा. आता बघते कशी झाली. काय नाही, थोड्या वेळातच मम्मी तुम्हाला जॉईन होईल जेवायला. छान झालं. स्वयंपाक एकदम छान झाला. हे बघा फ्रेंड्स, इथे माझी मम्मी छान गरम गरम वडे तळते कोथिंबीर. हो, ते जेवायला बसले तर मी त्यांना म्हटलं तुम्ही बसा, सुरू करा जेवण. ते बसतच नव्हते जेवायला. ते बोलत होते की तुम्ही सगळेजण सोबत बसा. तर मम्मी बोलली की नाही, आम्ही गरम गरम वाढतो तुम्हाला छान. मला पण आता भूक लागली आहे. वाव, हे बघून. कोथिंबीरचे वडे. आज आम्ही आकाशला खूप मिस करतोय, कारण हा धोंड्याचा महिना आहे ना. मेन जावं इथं लागतातच, पण ठीक आहे, काय हरकत नाही. इथून त्यांना पोच झाल्यासारखंच आहे. आता मी काही थोड्या दिवसातच रिटर्न दुबईला जाणार आहे, तर ती देईलच काय काय त्याला जे जे आवडते ते पण तुम्हाला बघायला मिळेलच आमच्या व्हिडिओमध्ये. आता मी त्यांना जॉईन होते. चला, चला फायनली आता ही पण जेवण. पेट पूजा करायला चालली बघ. तुम्ही कोणाली का?
आणते मला पण लागणार. तर फ्रेंड्स आता आमची सगळी तयारी वगैरे झाली आहे. तुम्हाला माहितीच आहे माझा हा म्हणजे पहिला धोंडा आहे. बघू आता मम्मी पप्पा धोंड्याचं मला काय देतात ते आणि तुम्हाला दिसेलच सगळं, मी दाखवेलच तसं तुम्हाला. तर आता मम्मी आणि सासू मम्मीला काहीतरी बोलायचं आहे, तर बघू आता त्यांचं काय मत आहे. काय मग पहिला धोंडा तर चला ह्या निमित्ताने तुमचं येणं झालं ना. जावई बापू नाही पण त्यांचे आई वडील का असेल त्यांचीच फॅमिली आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यातही समाधान आहेच. ते आल्यानंतर तर पुन्हा आम्ही सेलिब्रेशन करणारच आहे हा डे. तो तर स्पेशल राहील त्यावेळेस. पण आजही आम्हाला छान वाटलं ते आले तर, छान, आम्हाला पण खूप छान वाटलं. मस्त. की अधिक मासाच्या निमित्ताने ते आले. आणि लग्नानंतर पहिलाच धोंडा, हा लग्नानंतरचा पहिला धोंडा. तर नाही आम्ही दुबईला आणि आम्ही दोघं जण तिथे हजेरी लावली आहे. पहिलाच धोंडा. त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. हो, छान वाटलं, मस्त. त्याच्यामुळे आम्ही इकडची गरमी जरा थोडी विसरायला झाली आजचा दिवस आम्हाला गरमीमधला. आत्ताच आमचं आमरस पुरणपोळीचं छान जेवण झालं, तर आता आम्ही छान तयारी केली. जेवण पण छान झालं. आणि हे बघा आमटी खूप छान, मला खूप आवडली. मस्त. आमटी, वडा. पण याच्यातली हिमानीने काय काय केलं? हां ते हिमानीलाच विचारा. हिमानीने खास स्पेशल काय बनवलं माहितीये का? खास स्पेशल आमरस बनवला तिच्या हाताने सकाळी सकाळी उठून. स्पेशली आमरस बनवलं माझ्या हाताने मी आज स्पेशली तुमच्यासाठी. हो. हा मग घेतलं नाही ना. तुम्ही कसं आलीये? ताई, ऐका. हे बघा फ्रेंड्स, आता आमचं सगळं जेवण वगैरे करून झालं आहे, पेट पूजा छान. आता मम्मी सगळी तयारी करते धोंड्याच्या फंक्शनची आणि सासू मम्मी बसल्या आहे. त्यांना गरम होते, त्यांना इकडची गरमी इकडची गरमी सहन होत नाही मुंबईची, म्हणून ते डायरेक्ट फॅनच्या समोर बसल्या. त्यांना असं झालं कधी साडी काढते आणि मस्त काहीतरी कम्फर्टेबल घालते. काय मम्मी खूप गरम होते तुम्हाला? हे नाशिकची लोक त्यांना सहन नाही होत मुंबईची. हा आता काय करणार? हा धोंड्याचा महिनाच आंबे खाण्यासाठी खास एप्रिल मे मध्ये येतो. हा धोंडाचा महिना विंटर सीझन मध्ये डिसेंबर मध्ये पाहिजे होता. आणि अजून ऐक ना, नाशिकमध्ये पाऊस पडला. अरे वा, पहिला पाऊस. तुम्ही नाही? आज पाऊस पडला नाशिकला. आम्ही म्हटलं तुम्ही इकडे याल तर पाऊस घेऊन याल. आणि इकडे येतात मग आमच्या मागे पाऊस पडतो. हा तेच आधी ते झोपला असेल. तर ही हळूहळू तयारी होते आता सगळी आणि मग आम्ही स्टार्ट करू. पप्पा तुम्ही बोला, पहिला धोंडा तर तुम्ही काय बोलत होते? तुमचं काय फिलिंग आहे मुलीचा? हां, लग्न झाल्यानंतर हा पहिलाच धोंडा दर 3 वर्षांनी येत असतो. तर हा 1 वर्षाने धोंडा आलेला आहे. मग त्यांना आमंत्रित केलं. हां, मग त्यांना आमंत्रित केलं. मग आकाशचे जावई बापूंचे आईवडील ते आले, आमंत्रण केलं, मग ते आले. मग आमचं जेवण वगैरे झालं, आमरसाचं पुरणपोळीचं. आता आम्ही बसलो आहे गप्पा मारत. पुढील प्रोग्राम चालू आहे. हां हां पुढे अनारसाचं ताट आता बनलेलं आहे. हो. हां. आणि आज पहिला धोंडा म्हणून पप्पांनी रसावर एकदम बाजी मारली. वाटीवर वाटी. हो, वाटीवर वाटी. हा अजून बाकी आहे. ठीक आहे चालेल. मग आता आम्ही आमचं स्टार्ट करतो सगळं. हो. मृदुला पण वेळेत आली. आम्हाला वाटलं की मृदुला येणार नाही, ती ऑफिसला गेली होती, सो ती वेळेवर आली. बरं झालं, कोणीतरी पाहिजे ना व्हिडिओ काढायला. तर फ्रेंड्स, आधी माझी मम्मी माझ्या सासू मॉमची ओटी भरते आहे, ते पण तुम्हाला दाखवतेच कशी भरते काय सगळं. आता हे कशाला? नाही ऐका ना, पहिल्यांदा आले तुम्ही. माझी असं मोठी नाही. भरली ना, नाही असं नाही, याला तर मान आहे. नाही. हे ना आता तुमच्या आवडीने तुम्हाला काय घ्यायचं नाही, नाही असं घ्या. म्हणून मी काही आणलं नाही. म्हटलं तर तुमच्या चॉईसने तुम्हाला काय घ्यायचं ते तुम्ही घ्याल नंतर. असं नाही, असं याला तर मात्र. आम्ही सिरियस नाही.
आम्ही दोघी वेगळे आहे, हे दोघी नाही, नाही. तुम्ही serious आहात, पण समोरच्याला serious नका. नाही माझे पप्पा सिरियस नाही पण तुम्ही सिरियस आहे. याचं भान ठेवा. माहिती आहे ना, त्यांना बाराबारी करायला सांगा. बस, बस, बस. ठीक आहे, हे हातात. आता मम्मीला तर हळदी कुंकू वगैरे लावून झालंच ओटी भरून आता पप्पा त्यांचं करतात ते. घालायला पाहिजे होती का? हा, टोपी घाला, टोपी घाला. घाला, टोपी हा, घाला हा. त्यांच्या हा, बघ, डोक्यात. तुमच्या हाताने घाला. आणि हा टॉवेल त्यांच्या अंगावर टाका. हा, हा, खांद्यावर, एक साईडला खांद्यावर हा, ठेवा. हा. आणि आता एका बाजूने घाला. आणि आता ते असं. थांबा एक सेकंड. हे हातात घ्या. आमरस. यांच्याकडे घेतली ती शूटिंग करा. सीता सीता वाण घे, रामाचं नाव सांगून दे. हे आता नाव. हा. बापरे अरे गणपती सोपे वाट बघते. तुम्ही आता लांब बोलत आहात. चांदी थांबा मला आठवून दे. चांदीच्या समयीत सोन्याच्या वाती, चांदीच्या समयीत सोन्याच्या वाती, आकाशराव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती. नारायणासाठी लक्ष्मीने नाव घेतलं. आणि नाही तुम्हाला आकाशराव माझे नारायणपती, मी त्यांची लक्ष्मीपती. हा आता नाही मोबाईल लावणार. होतंय ना, छान होतंय. त्याचे मम्मी पप्पा आले का? नमस्कार. बत्त सखा. नंतर आनंद अनारस का? खाल्ला. 21वा शतक आहे. खाल्ला गं. मोबाईल तुझ्याकडे जा. आकाशला पकडल्या हातात मी. तुझा चेहरा एक नाही. नेट बंद आहे. तू बोलायचं होतं ना काहीतरी, कमीच बोलायचं. माझं असं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ना, तर मला खूप छान वाटतंय. म्हणजे एक्सप्रेसच नाही करू शकत की छान फिलिंग आहे. अगं ते मुलीला लक्ष्मी स्वरूप मानून तिची अशी पूजा केली जाते. अच्छा ओके. अगं मुलीला लक्ष्मी स्वरूप मानून तिची पूजा केली जाते. आणि जावई असेल तर जावईला नारायण म्हणून लक्ष्मी नारायणाचा जोडा असं म्हणतात. अच्छा. आणि मग तसं आपण त्यांना मग ते पूजा करतो तशी. आणि कसं हे आपण खूप टाइमपासून मी असं बघत आली आहे, आपण व्हिडिओमध्ये बघतो, आपल्या घरात बघतो, पण प्रत्यक्ष आपल्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी होतात तर खूप छान वाटतं हे सगळं एक्सपिरियन्स करायला. असं हे करा, गंध असं टिपके. एक तुम्ही घाला, एक मिनिट. नाही ना, आईनीच घाल. नाही, एक तुम्ही घाला, एक मिनिट. ते तिकडच्या बोटात असं. आता 1 महिनाभर अशीच राहू द्यायची. काढायचीच नसतं. हे ना, एकदा घातलंय. नाही करायचं. अधिक मास संपोपर्यंत. ते मी 2 नंबरच्या बोटामध्ये, 2 नंबर. हा, अच्छा सॉरी. 25 वर्ष बायकांचे झाले. विसरून गेलो. कधी सासरवाडीला आलो तर विसरून गेलो सगळं. पायाकडे कधी पाहिलंच नाही वाटतं कोणत्या बोटावर. लग्नात कसं काय घातलंय? अगं, ते थोडंसं हे करून घाला. ते मम्मीने व्यवस्थित घातलं. हा, टोक बघा ना थांबा खालचं. पप्पा, मम्मीकडेच द्या. आपण तुम्ही दोघं. पहा. काय नुसतं असं. हळूहळू कर माझ्या व्हिडिओमध्ये. जवळून घे. घेतलं ना छान. ते पण घे टेबलवर. काय? ते खूप वेळ आलं.
हे काढ ना. या कार्यक्रमात. ठेवा आता पाय त्याच्यावर. थँक्यू आणि दीपदानाला महत्व असतं म्हणून तुमच्यासाठी चांदीची निरंजन. तुम्हाला, कारण दीपदानाला महत्व असतं ना म्हणून. आणि दुसरं काय? हे इमानीकडे तुमचं पाकिट देतोय. काय गरज नाही त्याची काय तुमचं पाकिट इमानीकडे देतोय. धर, इमानी. ठीक आहे चालेल हिमानीचं झालं ते आता. नाही हे इमानीचं हे हो हे. इमानीचं इमानीला देवघर सांभाळायचे. अरे हे तुम्हाला दुबईला देवपूजा करण्यासाठी दोघांना दोघांना हे तांब्याचं गंगाळ हो त्याची पूजा करायची. पाणी दोघांनी देव टाकायचे याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही पूजा केली तर किंवा तिने आता केली रोज तर. तुला पूजा करायची बरं का. तांब्याचं गंगाळ. ती घंटी वाजवली तुम्ही पूजा करा. हो का छान आहे. लक्ष्मी नारायणाचा जोडा असाच राहू दे तुमचा अखंड. छान मस्त सौभाग्यवती व्हावं आणि Thank you. भरपूर भरभराट हो तुझ्या आयुष्यात. लवकर आम्ही बाबा हो. बाबासारखी विचार. हा. सरळ वाटतंय. सुरुवात केलं ना रात्री पप्पांकडे बघते तेव्हा सांग. मम्मीला कसं स्वातंत्र्य मिळालं नाही तर असं कुठे अडकून पडायचं. उलट 2 झाले ना टेन्शन नाही. सौभाग्यवती हो. आणि जुळे दोन बेबी. 2 छान बेबी तुझ्यासारखे. एक मुलगा एक मुलगी. मला काही सांगितलं दोन्ही मुली चालतील 2 मुलंही चालतील. हो ना मग. दोन मुलं नको. दोन मुलगी पण चालतील. एक मुलगा, एक मुलगी. मुली आम्हाला आवडतात. एक 2 मुली पण चालतील आपल्या.